मोजांची डिलिव्हरी करून चाललेलो आहोत। आता इकडं बघितलं रस्ता रोको चालू आहे। अशा बऱ्याच अडचणी येतात व्यवसायात, पुढं काय असेल हे आपल्याला सांगता येत नाही। झाले का? चला या इकडं सर। प्रत्येक ह्याच्यात 20-20 आहेत। मोजून खाली सोडा, मोजून टाका। तसे नाही सोडायचे, थांबा। ओ सांगा कसं सोडायचं। पाणी कुठे? ही काय इथं पाठीमागचं टायर सोडलेलं आहे ना? नाही मोजूनच टाकले पाहिजे। सरांना मोजू द्या। हा 20-21 आहेत। ही क्रेट एकूण किती आहेत आधी मोजा भरलेले, आणि परत प्रत्येकाच्या तसं नाही। काही वरचे क्रेट खाली कप तेवढा मोजायचा हो। दोन तसं नाही, आधी भरलेले क्रेट मोजा सगळे। हा भरलेले मोजा। 1 2 3 4 5 6 मोजा। 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 60 आहेत ना? आता 20-20 आहेत का बघा सगळ्यात। सोडा, तिथनं सुरुवात करा। ह्यांनी कसं सोडले तर सोडा, सगळे असे बाहेर नाही आले पाहिजेत। ते तसंच वर राहू द्या, म्हणजे उचलून न्यायला सोपं पडत। हा तेवढंच ओपन करायचं। हा तसं नाही,
एक उडी मारली बघा. एक उडी मारली. हा तर फास्ट जरा मोजा. त्या भांड्यातनं असं साईडनं टाका भरून, म्हणजे पिल्लं पटापटा खाते. तेच ना, वरती टाकू नका, असं साईडनं टाका. तो समोरचा मोजा की, समोरचा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो, भक्तिभामच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण यवतमाळ इथे आलेलो आहोत, ज्याला आपण कॉटन सिटी म्हणून ओळखतो. कापसाचं सगळ्यात जास्त उत्पन्न हे आपल्या देशामध्ये यवतमाळमध्ये घेतलं जातं, ज्याला विदर्भ असं पण म्हणतात. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आमचा नेहमी व्हिडिओ असतो गाडीतनं वगैरे, पण कसं आहे आज बरीच घाई झाली. म्हणजे असं कधी झालेलं नाही. आता रात्र झाले, तुम्हाला दिसते लाईट वगैरे लागलेलं. आम्ही कुठल्याही फार्मवर पिल्लं द्यायला पोस्ट करत असतो त्यावेळेस सकाळी जात असतो, पण आज संध्याकाळ झाली, त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ संध्याकाळचा असणार आहे. तर आज आपण जिथं आलो, पहिल्यांदा अगोदर आलो होतो, आपण एका व्हिडिओमध्ये बघितले 500 पिल्लं दिली होती. तर कसं आहे, आता जे आपण ज्या सरांशी बोलणार आहोत, रूपवने सर म्हणून आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पहिली पिल्लं आपण दिली त्याचा त्यांना रिझल्ट कसा आहे, किंवा आता पिल्लं दिले ती कशी आहे, ते सगळी माहिती त्यांच्याकडं आपण घेणार आहे. तर पहिल्यांदा जेव्हा सरांचा फोन झाला तेव्हा सरांनी आम्हाला 3000 पक्ष्यांची मागणी केली होती. पण आम्ही कसं आहे, प्रत्येक वेळी जे कोणी फार्मर आपल्याला असे 3000 5000 पिल्लं मागतात सुरुवातीलाच, तर आम्ही त्यांना सरळ म्हणतो की तुम्ही सुरुवातीला एवढी पिल्लं घेऊ नका, 500 पासून सुरुवात करा. ते तुमचं व्यवस्थित झालं, सक्सेस झालं, तर पुढे तुम्हाला 3000 काय 10000 सुद्धा पिल्लं मिळतील. पण सुरुवातीला व्यवस्थित होऊ द्या. मग ह्या सरांनी जे केलं होतं, आता हे पार्टनरशिपमध्ये केले, तिघांची पार्टनरशिप आहे या व्यवसायामध्ये. तर त्यांनी हा व्यवसाय केला, व्यवस्थित सगळं संगोपन वगैरे केले. पहिली पिल्लं जेवढ्या ठिकाणी म्हणजे आम्ही पिल्लं दिली होती त्यात सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट इथं लागला आहे. म्हणजे पिल्लं आम्हाला पहिली ज्या आपण दिलं होत्या कोंबड्या चांगल्या ॲक्टिव्ह आहेत, फ्रेश आहेत, आणि मुळात म्हणजे कुठल्या पक्षाचे पंख वगैरे गेलेले नाहीत, व्यवस्थित सांभाळ आहे. आणि त्यांनी हा फार्म आहे तो पण भाड्याने घेतलेला आहे. तर हे असं त्यांचं चाललेलं आहे कोंबडी पालन. ते कशा पद्धतीने करतात ते आपण त्यांच्याशी बोलतो. तर सर, तुमचं नाव पत्ता सगळं आपल्या व्ह्युअर्सना व्यवस्थित सांगा. मी मधुसूदन रुपवणे आणि दीपिका राठोड आणि त्याचप्रमाणे कविता पवार, आम्ही तिघा मिळून हा फार्म चालू केलेला आहे. आम्हाला गावरान कोंबड्याचं करायचं होतं, खूप दिवसाचा आमचा विचार चालू होता. अनुभव आम्हाला काहीच नव्हता, पण इच्छा खूप होती. तर आम्ही मोठ्या प्रमाणात करत असंच आमचा प्लॅन होता. पण यांनी वाघमारे सरांनी भक्ती फार्ममार्फत आम्हाला सांगितलं की एकादमानं तुम्ही 3000 पक्षी घेऊ नका, पहिले रिक्स असते, 500 तुम्ही पहिल्यांदा घ्या. ते मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही 500 पिलं बोलावले आणि 500मध्ये फक्त 50 पिलं आमचे दगावले. ते पण थोडी आमची चूक झाली. थंडीचं वातावरण होतं, बाहेरचं भाजीपाला आम्ही थोडा जास्त खाऊ घातला होता, तर त्या चुकीमुळेच थोडे गेले. नाही तर तेवढे पण गेले नसते, 10-15च्या वर आमचं मॉर्टिलिटी झाली नसती. आणि अशा पद्धतीने आता आमचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आम्ही परत आज आम्हाला 1200 पिलं यांनी आजच आणून दिलेले आहे, आपण बघत आहे. तर तुमचा म्हणजे व्यवसाय काय, म्हणजे तुम्ही जॉब काय करत होता, किंवा तुम्हाला कसं वाटलं हे कोंबडी पालनात सुरुवात करावी, काय हेतूने तुम्ही कोंबडी पालन सुरुवात केली? मी तसंच माझं शिक्षण MLW झालं आहे. मी गव्हर्नमेंटच्या चांगल्या प्रोजेक्टला बरंच काम केलं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट संपल्यानंतर बाहेर ठिकाणी जाण्याची माझी काही इच्छा नव्हती, लांब जाऊन फॅमिली डिस्टर्ब होऊ नये म्हणून. मग माझ्याकडे शेती पण असल्यामुळे 25 एकर शेती असल्यामुळे मी शेती पण करायचं, ट्रॅक्टर वगैरे असल्यामुळे. आणि सोबत बाईला धंदा आपण केला पाहिजे, शेतीत काही प्रोटेस असं नाही आहे. तर हे चांगलं आहे बा कोंबडी पालन. तर मग आम्ही मित्र आमचे हे होतं, आपण असं तरी एकत्र येतोच बा, या निमित्तानं जर आपण हे करत राहिलो कोंबडी पालन, आपल्याला अनुभव पण येते आणि आपल्याला खूप डिमांड असते. गावराने आम्ही बाहेर जातो तेव्हा बरेच गावरानी आपणही पाहतो की गावरानी कोंबडी मिळाली पाहिजे आपल्याला खाण्यासाठी, पण अंडे पण पाहिजे, पण मिळत नाही. म्हणून मग आपणच का चालू करू नये बा मोठ्या प्रमाणात, असं आम्हाला वाटलं आणि प्रयत्नातून आम्ही इथपर्यंत आलो आहे.
बरं, आता तुम्ही हे जे कोंबडी पालन केलं ह्यात तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा कुठल्या ह्याच्यावर औषधं तुम्ही कुठली दिली किंवा ते कसंच केलं ते सगळ्या गोष्टी आपल्याला सांगा. खरं तर हे सगळं मार्ग आम्ही शून्यच होतो यामध्ये. आम्ही चालू केलं म्हणजे आम्हाला खूप अनुभव होता असं नाही, पण वाघमारे सरांच्या भक्ती फार्म यांच्यामार्फत आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होतं, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं करत होतो. पण आम्ही याला औषधी वगैरे असं कुठलंच दिलेलं नाही आहे. हे सगळं नॅचरली. आणि त्यांनी आम्हाला 1 महिन्याचे पक्षी दिले होते. 1 महिन्याच्या पक्ष्यानंतर आम्ही आमच्यापाशी आल्यानंतर आम्ही यांना कुठलेच औषध उपचार वगैरे केले नाही. सर्व निसर्गरित्या ते वाढलेले आहे. तर हे कुठलेच औषधी खायला काय दिलं? खाद्य तुम्ही कुठलं टाकलं होतं? सुरुवातीला आम्ही जे रेडीमेड फीड मिळत होतं ते वापरलं. मग त्यानंतर आम्ही लवकरच सरांना विचारत होतो, वाघमारे सरांना. आणि मग आम्ही लग्न मंगल कार्यालय वगैरे असतात त्यामधलं वेस्टेजचे काही असते खरकट वगैरे, तर ते आम्ही आणणं चालू केलं सुरुवातीला. त्यानंतर मंडई आम्ही यवतमाळला, आम्हाला एक फायदा असा झाला की आम्ही प्रॉपर यवतमाळात असल्यामुळं आम्हाला मंगल कार्यालयाचा पण हे मिळायला लागला अनाज. आणि त्यासोबतच मंडई असल्यामुळे भाजीपाला तिथे पण ती शेतकरी थोडे कमजोर असलेले विकतात, ते देऊन देतात 100-200. तसं पण आम्ही ते आणायला लागलो. सोबतच मग आम्ही विचार करता कोंबड्या येचून खातात मातीत. मग आम्हाला ते मातेरी वगैरे असतात मार्केटमध्ये, ते फेडरेशन मार्केट असतात ते अन्नधान्याचं, मग ते पण आणलं, ते पण आम्ही टाकणं चालू केलं. तर रेडीमेड फूड आम्ही जवळपास 5%च्या वरच वापरत नाही. आम्ही सगळं याच्यावर आणि असंच करता इथं शेती, आम्ही जिथं आहे शेती आहे तिथला आम्ही पालापाचोळा आम्ही टाकायला लागलो. खाते का बघा, आता शेवगा टाकला मधात मी. त्यानंतर सुबाबुळीचं पण टाकून पाहिलं तर कोंबड्या खायला लागल्या. हा पण आमचा नवीन वेगळा अनुभव. याच्या आधी गाव असं कोणी पाहत नव्हतं. लोकांना पण हे पण खातात का बा, तर आम्ही अशी प्रयोग करत आहे. तर अशा पद्धतीनं आमचं हे नॅचरली पद्धतीने चालू आहे. तर दुसरं म्हणजे आम्ही जे पिल्लं देतोय सरांना, जे आम्ही पिल्लं दिली होती, आमचं कसं असतं, एकदा कोणाला पिल्लं दिली तर त्याचं अपडेट घ्यायचं असतं. त्यासाठी सरांना आम्ही रोजच्या रोज कामाला लावलं होतं. रोज त्यांच्याकडनं व्हिडिओ घ्यायचा, म्हणजे आज खायला काय टाकलं, पिल्लं कशी आहेत किंवा काय तुम्ही तुमच्या फार्मवर केलं असेल तर एक व्हिडिओ तयार करायचा आणि व्हॉट्सअपवर आम्हाला पाठवायचं. जर एक दिवस व्हिडिओ आला नाही तर लगे आमचा फोन जायचा की आज व्हिडिओ का आला नाही. तर ज्या ठिकाणी आपण पिल्लं देतो त्यांच्याकडून सगळ्यांकडून असे अपडेट घेतो. आपलं म्हणजे असं नाही की आपण पिल्लं दिली आणि त्यानंतर त्यांना टाटा बाय बाय असं खरंच नाही. त्यांच्याकडून रोजच्या रोज अपडेट घेत असतो. त्यामुळे होतं काय, नवीन फार्मरना जर काही माहिती नसेल, काय अडचणी आल्या असेल तर आपण लगेच त्याच वेळी सांगू शकतो की बाबा काय प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही असं करा. त्यामुळे पण एक फायदा होतो. तर आता पण ही पिल्लं दिलेत, उद्यापासून हेतला सगळा व्हिडिओ तयार करून आम्हाला ते पक्षी मोठा होईपर्यंत पाठवला जातो. अशा पद्धतीनं आमचं हे व्यवस्थापन चालू आहे. तर तुम्ही पिल्लं बघताय पाठीमागे, आज आपण पिल्लं घेऊन आलो. 1200 पिल्लं दिलेले आहेत. पक्षी एकदम ॲक्टिव्ह आहे, त्यांना आवडला आहे त्यांनी सगळं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सरांचा गुण म्हणजे स्वतः सगळी कामं करतात. म्हणजे कामगार ठेवला, जरी गेल्या वेळेस कामगार होता, आत्ता कामगार नाही, गेल्या वेळेस कामगार होता तरी सगळं स्वतःने केलं होतं. ते क्रेटसुद्धा त्यांनीच आतमध्ये आणता, आम्हाला सगळी मदत. आम्हाला इथं आल्यानंतर आम्हाला जास्त काम नसतं. आम्ही मी मस्त मोबाईल घेऊन उभी राहिले, ते शूटिंग करायला, खायला टाकणे, पाणी ठेवणे किंवा पक्षी मोजून वगैरे घेणे, सगळी कामे स्वतःच करतात. शेड स्वच्छ करायचं असले, आता तुम्ही म्हणाल तर पेशा पण त्यांचा असा जबरदस्त आहे. असे काही ते आपले म्हणजे शेतकरी नाहीत की रोज उठतात आणि शेतात कामाला जातात किंवा त्यांनी सुरुवातीपासून कोंबडी पालन केले, असंही नाही. चांगल्या सिटीत राहतात तरीसुद्धा कोंबडी पालनाला सुरुवात केली. म्हणतात ना, व्यवसाय जर तुम्हाला करायचा, कोंबडी पालन असू द्या, शेळी पालन असू द्या किंवा तुम्ही गाई गुरं जरी पाळले असेल, तर जो माणूस स्वतः त्यांची विष्ठा साफ करून टाकतो बाहेर, तोच खरा यशस्वी बनतो. तर प्रत्येकाने स्वतः अशी कामं केली पाहिजेत, तरच तुमचं कोंबडी पालन किंवा तुमचा कुठलाही व्यवसाय असेल तो यशस्वी होऊ शकतो. तर आम्हाला कौतुक असं वाटतं की ह्यांनी जाता आम्ही जो पक्षी बघितला, मोठा पक्षी, तो व्यवस्थित एकदा सांभाळला आहे आणि आता गॅरंटी झाली की हा पक्षीसुद्धा हे व्यवस्थित सांभाळतं. आणि हे पण जे केलं आहे इथं बघताय तुम्ही, आजूबाजूला कागद वगैरे लावून घेतला, ब्रुडिंगची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था सगळी पण व्यवस्थित केली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की व्यवस्थित सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. पेशाने चांगले अधिकारी आहेत, शिक्षक असले तरी पण मागे पुढे बघत नाही, कुठल्याही काम ते म्हणतात.
आम्ही स्वतः करणार आहे, आपण कामगाराला सांगणार आपण काय करणार, आपण इथं बसायला आलो का. तर अशी मेंटॅलिटी पाहिजे, अशा पद्धतीनं व्यवसाय करा तरच तो चांगला होऊ शकतो. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेलो बघतो की कामगार ठेवलेले असतात, स्वतः बसलेले असतात खुर्चीवर आणि त्यांना सांगितलं. तर असं करू नका. आम्ही प्रत्येक वेळेस काय म्हणतो, कामगाराच्या जीवावर कुठलाही व्यवसाय होत नाही. कोंबडी पालन करायचं असेल तर कामगाराच्या जीवावर करू नका. कामगार जरी ठेवला असेल तर स्वतः करा. त्यांनी त्यानंतर कॅमेरा पण बसवून घेतलेला आहे आतमध्ये, अशी सगळी व्यवस्था केलेली आहे. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही करा. कोंबडी पालन म्हणजे जर पिल्लं घेतली असतील तर ती व्यवस्थित जगवा, तरच तुमचा फायदा आहे. तर हे अशा पद्धतीनं ह्यांचं कोंबडी पालन सुरुवात आहे. यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढचं तुम्ही जे काय कोंबडी पालनापासून वाढ करणार ते पण सगळं व्यवस्थित हो आणि जे पहिलं सांभाळायचं तसं हे पण चांगलं व्यवस्थित सांभाळा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. हे दिसत नाही रुपवाने सर कुठे आहेत का? फोनवर जास्त असतात, सगळं फोनवर कंट्रोल करतात, पुरा कंट्रोल करते. पवार सर सोलापूर मोहोळ हायवे आहे आणि आम्ही पिल्लांची डिलिव्हरी करून चाललेलो आहोत. आता 12 वाजले असले. आमचं टायमिंग होतं म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही पोहोचू 3-4 वाजेपर्यंत. इकडं बघितलं रस्ता रोको चालू आहे, जाळपोळ चालू आहे, इकडे एवढी ट्रॉफिक लागली आहे. आम्हाला वाटलं ह्या साईडला भेटेल म्हणून आम्ही इथं निघालो, पण आता आम्हाला इथं किती वाजतील सांगता येणार नाही. समजा हा जर पक्षी असता आपल्याकडं आत्ता तर काय झालं असतं, पक्ष म्हणजे मॉर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात. या अशा बऱ्याच अडचणी येतात व्यवसायात. पुढं काय असेल हे आपल्याला सांगता येत नाही. आता इथं किती वेळ वाट बघायला लागेल काय माहीत. तर ह्या अशा ह्याच्यातनं एवढ्या ह्याच्यात लोकांच्या घरपोच पिल्लं देतोय तरी काय लोकांना त्याची काही किंमत नसते. म्हणून आम्ही बऱ्यापैकी लोक बघा कोंबडी पालन करायचं असतं, पिल्लं पाहिजे असतात, पण घरी पोच भेटत असेल तरच त्यांना करायचं असतं. जर आणायला जायचं, ते आणताना आपल्याला व्यवस्थित आणता येईल का, त्यांची किती मॉर्टिलिटी म्हणून लोक कोंबडी पालन करत नाहीत बऱ्यापैकी. माणसं जमा आहेत, सगळीकडे ट्रक वगैरे उभा आहेत. लोकांना कसं आहे, माणसं जे कष्ट करतात एवढ्या अडचणीतून त्रासातून जे तुमच्या दारात आणून पिल्लं पोच करत त्याची किंमत नाही, फक्त पैशाची किंमत आहे माणसांना. तर असं करू नका. व्यवस्थित माणूस म्हणजे जाणीव ठेवा, तुमच्या दारात पिल्लं आणतोय आणि आम्ही कशी व्यवस्थित पक्षी पण आणतोय. तर आता तुम्ही बघताय अवतार कसा झाला आहे, एवढा कंटाळा आला. आज 3 दिवस झालं प्रवास करतोय आणि आता इथं किती वेळ थांबायला लागेल काय माहिती नाही. तर अशा ह्याच्यातून एवढ्या ह्याच्यातून पुढं काय अडचणी असतील आता हे माहिती नव्हतं असं होईल अचानक. कारण जाताना तर असं काय नव्हतं. कारण 2 दिवस आम्ही चौकशी केली होती की रस्ता रोको आंदोलन वगैरे चालू आहे. इथल्या लोकांना म्हणजे त्या भागातील लोक ओळखीचे आहेत, त्यांना सगळ्यांना फोन केला होता असं काय आहे का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. पण हे आता अचानक घडलं. तर ह्या अशा गोष्टी घडतात. आता बघू इथं किती वेळ थांबावं लागतंय आणि मग आता जायला किती वाजतील ते. आणि आता आम्ही ह्या वेळेस जास्त पक्षी होता म्हणून ही गाडी आणली. आपली नेहमीची गाडी नाही आहे यावेळेस. या गाडीत पक्षी बसणार नव्हतं त्यामुळे आम्ही ही गाडी करून आलो. आता इथं आता सगळी लोक पण जमा झालेत, गाड्या जमा झाल्यात. प्रत्येकाची आता प्रत्येक जणाला इथं थांबावं लागणार आहे. असं किती लोक म्हणजे एवढा वेळ जरी गेला ना तर 1 करोडाचं नुकसान होत असतं. आमचंच किती झालं असतं जर पिल्लं आता गाडीत असती तर नुकसान किती झालं असतं. तर समोर कुठली अडचण येईल आपल्याला कधीच सांगता येत नाही. त्यामुळे अडचणी येतील किंवा आहे म्हणून असं हे करायचं नाही, थांबायचं नाही. पुढे आपला व्यवसाय वगैरे काय तो करत राहायचा. तर आता बघू हे कधी संपतं, याच्यानंतर मग आपलं पुढचा प्रवास चालू आहे.